श्रोतेहो नमस्कार, मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सोबत आहे। श्रोतेहो, आज आपला विषय आहे माझा जीवन प्रवास आणि आपल्याला सांगायला निश्चित आनंद वाटेल की एक असं जोडपं आज आपल्याकडे आलेलं आहे की त्यांचा जीवन प्रवास ऐकून घ्यायला आपल्याला निश्चित आनंद वाटेल आणि आपल्या जुन्या सर्व आनंदमय गोष्टीमध्ये आपण रममाण व्हायला निश्चित याची मदत होईल। तर आज आपल्या माझा जीवन प्रवास या सदरामध्ये डॉक्टर रमेश ब्राह्मणे आणि सौभाग्यवती प्रतिभा रमेश ब्राह्मणे हे असं आयडियल कपल आज आपल्या 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये आज आपण त्यांना निमंत्रित केले। सर्व श्रोत्यांच्या वतीनं डॉक्टर रमेश ब्राह्मणे आणि सौ प्रतिभा ब्राह्मणे मॅडम आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत। विशेष म्हणजे श्रोतेहो, मला सांगायला आनंद वाटेल की डॉक्टर रमेश ब्राह्मणे हे जवळजवळ 38 वर्ष महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे विविध पदांवरती कार्यरत होते आणि नुकतेच ते कृषी महाविद्यालय नंदुरबार इथून सेवानिवृत्त झालेले आहेत। त्याचबरोबर त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा रमेश ब्राह्मणे यासुद्धा अतिशय छान पद्धतीनं त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या प्रवासामध्ये एक जीवन प्रवासामध्ये त्या साथ देत आहेत आणि त्यांना 2 अतिशय छान मुलं आहेत। एक कुमार तेजस ब्राह्मणे हा BSc करतोय आणि त्यांची दुसरी कन्या आहे प्रियंका रमेश ब्राह्मणे, हिचं PhD झालेलं आहे, ॲग्रिकल्चरमध्ये आचार्य पदवी केलेलं आहे आणि ती आज KK वाघ या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापक म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यरत आहे। हे त्यांच्या सगळ्या यशाचं फलित आहे आणि अगदी मळाड्यापासून ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी असेल, त्याचबरोबर रमेश ब्राह्मणे साहेबांनी कराड, नंदुरबार आणि या ठिकाणचे कडधान्य प्रकल्प आणि सीड सेल या ठिकाणी विविध पदांवरती वेगवेगळ्या जबाबदारीवरती त्यांनी काम केलेलं आहे। आणि सौभाग्यवती प्रतिभा ब्राह्मणे हा एक चांगल्या प्रगतशील महिला शेतकरी म्हणून सुद्धा चांगलं काम करतायत। आज एक चांगल्या अन्नपूर्णा आहेत, एक खेळाडू आहेत, एक सामाजिक कार्यामध्ये आणि धार्मिक कार्यामध्ये अतिशय छान रस घेतात आणि इतरांचं सर्वांचं चांगलं व्हावं, कल्याण व्हावं, मंगलमय व्हावं या चांगल्या सकारात्मक भावनेतून त्या सातत्यानं कार्यरत असतात। सर्वांना मदत करणे हा त्यांचा गुणधर्म असतो। तर यांच्या सगळ्या जीवनाविषयीचा जीवनपट आता आपण आपल्या सगळ्यांच्या समोर ते आपण उलगडून घेणार आहोत, ते सांगणार आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधतो आहोत, गप्पा मारतो आहोत। तर सर, आजचा विषय आहे माझा जीवन प्रवास आणि सगळ्यात पहिल्यांदा मला रमेश ब्राह्मणे साहेबांना विचारायला आवडेल की कसं आपलं लहानपणापासूनचं शालेय शिक्षणापर्यंतचं जीवन कसं होतं, कशा गेल्या, काय आठवणी सांगता येतील? अगदी सर्वप्रथम सर, मी आपला खूप आभारी आहे की माझ्यासारख्या सहाय्यक प्राध्यापकाला आपण येथे भावना व्यक्त करण्यासाठी, अनुभव सांगण्यासाठी आमंत्रित केलं। माझं बालपण माझे वडील कृषी विद्यापीठातच सेवेत असल्यामुळे अगदी कृषीशी संबंधितच गेलं। माझे वडील गणक या पदावर इगतपुरीच्या संशोधन केंद्रावर होते। तेथे मी प्राथमिक शिक्षण थोडे 2री-3री पर्यंत घेतलं। त्यानंतर कुंदेवाडी येथे कृषी संशोधन केंद्र गावाचं जे संशोधन केंद्र आहे तेथे मी माझं 7वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आणि मी चांगला विद्यार्थी असावा कारण मी तेथे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा होतो चांगल्या मार्कांनी। माझ्या करिअरचा किंवा माझ्या जीवनातील तो एक महत्त्वाचा टप्पा होता की जो मी यशस्वीरित्या पार केला। तिथे त्या परीक्षेत पास होण्यासाठी 7वीला असतानाच माझ्या वडिलांची धुळे येथे बदली झाली होती आणि माझ्या आणि मी निफाड येथेच राहायचो। माझं 7वीची परीक्षा राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षा पूर्ण होईपर्यंत। तर तेथे आईनं खूप कष्ट केले आणि माझी काळजी घेतली। आर्थिक परिस्थिती बेताचीच होती, पण आईनं सर्व सावरून घेतलं आणि मी तिथे व्हॉलीबॉल खेळायला, तिथले आमच्या घराजवळ व्हॉलीबॉल खेळायचे सर्व शास्त्रज्ञ लोक। त्यावेळेस खूप मोठे टीम तिथं असायची, सहाय्यक प्राध्यापक, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, सहयोगी प्राध्यापक, सगळ्यांची मोठी टीम तिथं असायची आणि ते नेहमी या संशोधनाबद्दल चर्चा करायचे की बाबा तुझं गव्हाचं हा वाण ठीक आहे, पण मी त्याच्यावर तांबेरा टाकल्यावर तो टिकला तर मग तो पास होईल। तर मला खूप कुतूहल वाटायचं, मला ते काही समजत नव्हतं, परंतु थोडंसं माझे बीज तिथं त्या कृषीशी जोडले गेले आणि मग मी ती परीक्षा पास झालो। ज्या उद्देशानं आम्ही कुंदेवाडी येथे थांबलो होतो वडिलांसोबत, ते उद्देश पूर्ण झाला। मग धुळे येथे मी आलो आणि धुळे येथे माझं माध्यमिक शिक्षण आणि पदवीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी मी तो कालावधी घालवला। खूप मजेशीर होतं तेही आयुष्य माझं। तिथल्या 14 क्वार्टर नावाच्या कृषी सहाय्यकांच्या एक कॉलनी होती, त्यात मी राहायचो। अतिशय खोडसाळ म्हणूनच माझं थोडंसं तिथं लौकिक होता, परंतु खूप लोकांना
वैयक्तिक त्रास होईल असं नसायचं, पण खोडसाळपणा म्हणून माझं तिथं लौकिक होता. कधी-कधी मला त्याची शिक्षाही झालेली आहे. त्यातला एक किस्सा मी आपल्याला शेअर करू इच्छितो, की एक पाण्यावर चालणारी एक आगबोट होती आणि ती मेणबत्ती लावून ती पाण्यात सोडली, की ती चालायची. अशी माझ्या मित्राकडे ती होती. पण आम्हाला तिचा प्रयोग करायला कुठे पाण्याचा हौद किंवा स्रोत नव्हता. तर आम्ही तिथल्या डेअरी विभागाच्या जे जनावरांसाठी पाण्याचे हौद असतात, तिथं ते करायचं ठरवलं आणि अर्थात नेतृत्व माझंच. आणि मी त्यांना घेऊन गेलो आणि तिथं ते पेटवायला सुरुवात करणार तेवढ्यात तिथल्या कृषी सहाय्यक साहेबांच्या लक्षात ते आलं. ते आमचे काका होते आमच्या कॉलनीतले. त्यांना माहीत होतं हा मुलगा खोडसाळ आहे, त्याने काहीतरी विचित्रपणा चाललेलाच असेल असं समजून ते आले आणि त्यांनी मला पकडलं आणि माझ्या वडिलांना बोलून घेतलं आणि तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वडिलांनी मला चांगलंच ताडण केलं आणि तो एक प्रसंग माझ्या खूप लक्षात राहिला आहे. लहानपणापासूनच चिकित्सक वृत्ती तुमच्यामध्ये होतीच खेळायची अशी. हो सर, चिकित्सक वृत्ती आणि मी खेळतही होतो. जवळजवळ मी सर्वच खेळ धुळे येथे शिकलो. तिथल्या क्युमॅन क्लबचाही मी मेंबर होतो. व्हॉलीबॉल मी तिथे शिकायचो. मी हॉकी खेळायचो, क्रिकेट खेळायचो. सर्व खेळ मी तिथे खेळलो. पण अभ्यास माझं तिथं माझी छोटी शाळा होती कृषीनगर माध्यमिक विद्यालय. तिथं मी कमी अभ्यास केला तरी पहिलाच राहायचो वर्गामध्ये. त्याच्यामुळे मला असं आव्हानात्मक विद्यार्थी कोणी नसायचं. त्यामुळे मी अल्पसंतुष्ट असायचो की माझा खूप परफॉर्मन्स चांगला आहे. परंतु मी त्याच शाळेमध्ये पहिला येत 10वीची परीक्षा पास झालो आणि मग मी SSCP कॉलेजला, धुळे येथील अतिशय नावाजलेलं कॉलेज, अतिशय छान, अतिशय हुशार शिक्षक असलेल्या शाळेमध्ये मी प्रवेश घेतला. पण त्याचा मी फारसा उपयोग करून घेऊ शकलो नाही, कारण की मी इतर गोष्टी, खेळ आणि इतर मनोरंजनाच्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष दिलं. परंतु जेव्हा 12वी पास झालो खडतर प्रयत्नानंतर, अपयश पचवून 12वी पास झालो आणि वडील कृषी क्षेत्रात असल्यामुळे त्यांची इच्छा होती की मी कृषी विषयातच पदवीधर व्हावं आणि माझी इच्छा होती मला खूप खेळायला भेटायला, माझे इतर जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत त्यात मला सहभाग घेता येईल, म्हणून मी कला क्षेत्रामध्ये तिथे प्रवेश घेऊन टाकला होता 12वी पास झाल्यानंतर. पण वडिलांनी माझा तो इरादा काही पूर्ण होऊ दिला नाही आणि माझ्या मागे लागले. ते म्हणे तुला तर करावं लागेल, तर कृषी विषयातच पदवी घ्यावी लागेल. आणि मी कृषी विषयाचा पण पदवीसाठीचा अर्ज भरला आणि मी धुळे कॉलेज येथे प्रवेश घेतला आणि मग मी मात्र मन लावून अभ्यास करायला लागलो. की माझा हा जो काही प्रगतीचा हा असा कमी जास्तच असायचा, म्हणून म्हटलं आता आपण चांगला अभ्यास करूया आणि चांगला अभ्यास केला. मार्कही पहिल्या सत्रात मला मिळाले. परंतु मी जेव्हा निकाल बघायला गेलो तर माझे जे सहाध्यायी विद्यार्थी होते ते माझ्या पाठीमागेच निकाल बघत होते. माझा इतका चांगला निकाल बघितला, पहिल्या 3-4 मुलांमध्ये माझा समावेश होता. तर ते म्हटले व ह्याचे वडील इथे आहे, चांगले मार्क पडले आणि मला माझा हिरमोड झाला. किंबहुना माझ्या अभ्यासाचा जो उत्साह होता तो कमी झाला आणि मी चक्क अभ्यासाकडेच दुर्लक्ष केलं आणि हळूहळू माझा जो पुन्हा आलेख जो उंचावलेला होता तो कमी कमी होत गेला. पण माझ्या घरी माझ्या आई आणि माझे वडील यांच्यामध्ये नेहमी संवाद व्हायचा आणि माझे वडील माझ्या आईला म्हणायचे, माझी आई माझे खूप लाड करायची, त्याच्यामुळे ते आईला म्हणायचे की तुझा मुलगा आता काही PGला जात नाही, पदव्युत्तरमध्ये त्याचा प्रवेश काही मिळणार नाही, तू त्याचं खूप कौतुक करते. मग आईला खूप वाईट आणि ते ऐकून तिचं ते उतरलेला चेहरा पाहून मलाही वाईट वाटायचं. वडिलांचं तिरकस बोलणं काही थांबेना. मग मी पण निश्चय केला आणि मी खूप अभ्यास केला आणि खूप चांगले गुण मिळवून मी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीत या पदव्युत्तर संस्थेमध्ये प्रवेश घेण्याइतपत मार्क मिळवले आणि ते पूर्ण कष्टाचे होते आणि मला त्याचा सार्थ आजही अभिमान आहे की मी ते मार्क मिळवले आणि वनस्पतीशास्त्र विषयात मी पदव्युत्तर कृषीसाठी प्रवेश घेतला आणि तेथून पुढं इथे आल्यानंतर सुद्धा अतिशय चांगलं वातावरण होतं. खेळणे, खाणे, अभ्यास सगळी दारं मोकळी होती. खूप भरभराटी दिवस होते त्या काळात आणि विद्यार्थ्यांसाठी खूप सवलती होत्या. मी त्याच्यातलं खाणे आणि खेळणे आणि वाचन पण अवांतर याच्यामध्ये जास्त रस घेतला. पदव्युत्तरची प्रगती जेमतेम होती. इतर वाचन मी संपूर्ण लायब्ररीतले अवांतर पुठी, कादंबऱ्या
जीवनचरित्र वगैरे संपूर्ण कपाट पूर्ण वाचून काढलेले आहे. आणि त्याबरोबरच मी व्हॉलीबॉल असेल, टेबल टेनिस असेल, ह्या खेळांमध्ये आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये बऱ्याचदा सहभाग नोंदवला आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेत बऱ्याच संघामध्ये मी होतो. दरम्यान मी काही ज्या स्पर्धा परीक्षा होत्या त्याचेही मी प्रयत्न करत होतो. तसंच हे मृतसंधारण खात्यामध्ये काही त्यावेळेस फक्त ते मुलाखत घ्यायचे, तर त्यासाठी आणि त्यांनी मला विचारलं सुद्धा होतं की तू जर पदव्युत्तर होतोयस तर तू कृषी सहाय्यक या पदावर जॉईन होशील का. तर मी त्यावेळेस त्यांना स्पष्ट नाही म्हटलो, मी होणार नाही. तरीही माझं तिथे सिलेक्शन झालं होतं, माझी निवड झाली होती. आणि दरम्यान ही निवड झाली, त्याचा आदेश येण्याच्या आधी आपल्या कृषी विद्यापीठाचे सहाय्यक पदाचे पण मी अर्ज भरलेला होता. त्याची मुलाखत पुणे येथे होती आणि पुणे येथे मी मुलाखतीला गेलो. तर पहिल्या दिवसाच्या मुलाखती संपल्यावर मुलाखती नेहमी 10 वाजता सुरू व्हायच्या. दुसऱ्या दिवशी 10 वाजता आमच्या मुलाखती होणार असं कळाल्यामुळं मी निवांत गावात गेलो, नाश्ता वगैरे करून आलो आणि 10 वाजता आलो. पण दरम्यान अशी घडामोडी घडल्या होत्या की त्या इंटरव्ह्यू घेणारे जे मुख्य परीक्षक होते, जे इंटरव्ह्यू घेणारे होते, ते त्यांची गाडी लवकर असल्यामुळं म्हणत होते आणि त्यासाठी मुलाखती वेळेआधी सुरू झाल्या. आणि मी आलो तर माझं नाव पहिल्या दोघांमध्येच असल्यामुळं माझं नाव येऊन गेलं होतं. मग मी विनंती केली तिथल्या कर्मचाऱ्यांना. ते म्हणे आता ते शक्य नाही. पण म्हटलं आमचं विनंती, माझ्याबरोबर एक विद्यार्थी पण होता, व आमचं हे म्हणणं आजपर्यंत कळवा. त्यांनी ते कळवलं आणि शेवटी सगळ्यात शेवटी आमची मुलाखत होईल असं आम्हाला सांगण्यात आलं. आणि संध्याकाळी उशिरा मला मुलाखतीला बोलवण्यात आलं. त्या मुलाखतीच्या दरम्यान भरपूर घडामोडी घडत गेल्या, कारण निरोपाचंच वातावरण होतं. आमचे मुख्य परीक्षक निघून जाणार होते. आमचे दुसरे जे एक आमदार तिथे मुलाखतीसाठी बसले होते, त्यांना भेटण्यासाठी आमचे कुलगुरू साहेबही त्यावेळेस माझ्या मुलाखतीच्या वेळेसच नेमके यावे, त्याच्यामुळे मला खूप दडपण आलं आणि भरपूर मजेशीर वातावरणामध्ये ती माझं मुलाखत झाली. बाहेरच्या लोकांना वाटत होते याची इतका वेळ मुलाखत चालली म्हणजे ह्याचं नक्कीच सिलेक्शन होईल. पण ॲक्च्युली ती हे सगळे जे अभ्यागत होते, जे जे उच्च अधिकारी होते, कुलगुरू साहेब होते, ते आपसात बोलत होते. मी केवळ बसलेलो होतो. आणि नंतर मग मात्र ते आमचे परीक्षक गेल्यानंतर एक हंगामी परीक्षक तिथं होते. त्यांनी मला माझ्या विषयासंबंधी बारीक सारीक प्रश्न विचारले, बरेच प्रश्न विचारले आणि मी माझ्या मते जवळजवळ 90% प्रश्नांची उत्तरं त्यांना समाधान करेल अशी उत्तरं. आणि माझी विद्यापीठामध्ये कनिष्ठ संशोधन सहाय्यक पदावर त्यावेळेस निवड झाली. पण त्या काळी यादी त्याच दिवशी लागायची आणि माझं त्या यादीत नाव नव्हतं. मी पुन्हा वसतिगृहावर आलो. माझं MSCचं काम चालू होतं. त्याची तयारी करायसाठी मी सुरू केली. मला निरोप आला की तुझी ऑर्डर आलेली आहे 15 दिवसानंतर. आणि मग ती प्रतीक्षा यादीतली माझी ती निवड झालेली होती. आणि मग मी 16 ऑगस्ट 1985 रोजी कराड येथे हजर व्हायला गेलो. एक गादी घेऊन माझी गेलो की माझं म्हणजे असं विचारही डोक्यात आला नाही की मी गादी नेऊन ठेवणार कुठे. आपली घेतली हॉस्टेलची गादी आणि गेलो. मग तिथून सर्व तिथं राहण्यापासून तर तिथे रुळण्यापर्यंत मला बरेच कष्ट घ्यावे लागले. आणि मी हळूहळू कृषी संशोधन केंद्र कराड कुठे आहे, त्याचं ऑफिस कुठे आहे, हे सगळं शोधून एका दिवसामध्ये तिथे हजर झालो. खिशात अतिशय तोकडे पैसे होते. बरोबर ते मी 16 ऑगस्टला गेलो तर ते मला 1 तारखेपर्यंत पुरतील एवढेच पैसे शेवटच्या दिवशी राहिले नाश्ता करण्यापुरते. आणि माझा पगार 1 तारखेला झाला. माझा पहिला पगार झाला आणि मी माझ्या आईला पैसे पाठवले, थोडेसे पाठवले, कारण अतिशय छोटा पगार होता तो. पण मी पाठवले पैसे. ते आमचे दुसरे जे सहकारी ते माझ्या वडिलांचे, त्यांच्या नावावर पाठवले. म्हटलं हे आईला द्या, माझ्या पगाराच्या माझ्या पहिल्या कमाईचा हा छोटासा फुल ना फुलाची पाकळी त्यांना द्या. त्यांना खूप आनंद झाला. आणि मला वाटतं माझ्या आईने त्यातून माझ्या लहान भावासाठी पहिला ड्रेस माझ्या कमाईचा घेतला होता. आणि तो माझ्या जीवनातला आणि माझ्या सेवा कालावधीच्या सुरुवातीचा एक खूप छान आणि आनंदाचा प्रसंग होता. आणि मग कराड येथे मी
सर्व प्रकारचा आनंद घेतला. मला खोली मिळायला खूप खडतर, मी एकटाच होतो, परक्या भागातला होतो, तर भरपूर खडतर गोष्टींना तोंड द्यावं लागलं, पण ती मला मिळाली. तिथेच मला हे संशोधन प्रकल्पातल्या विविध ज्या चाचण्या असतात त्या कशा घ्याव्यात त्याचं माहिती मिळाली, शिकायला मिळालं. तिथेच मला कराड 411 नावाची भुईमुगाची व्हरायटी जी खूप फेमस आहे तिथली, तिच्या त्या संशोधन केंद्राच्या नावाने, पण ती मात्र मला पाहायला भेटत नव्हती. मग मी विचारलं, म्हणे ती लोकल शेतकऱ्यांकडे आहे पण आपल्याकडे नाही, कारण तिचे जे काही उत्पादन घेण्यासाठी काही अडचणी आहेत आणि त्यामुळे ती व्हरायटी आपल्याकडे नाही. तिथेच मला शेतकरी मेळाव्यांमध्ये शेतकऱ्यांना नेऊन शेतावर माहिती देण्याचं, मी नवीन होतो, मी माहिती शिकतही होतो आणि त्यातूनच मिळालेली माहिती मी त्यांना सांगत होतो. पण संशोधनाचं पाया रचण्याचं काम ते कृषी संशोधन केंद्र कराड यानं केलं माझ्यासाठी. मला वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या पिकांची माहिती, अगदी नाचणीपर्यंतच्या पिकांच्या ट्रायल्स मला घ्यायला भेटल्या आणि त्याचं महत्त्व मला कळालं. मृदरसायनशास्त्राच्या काही ट्रायल्स घेण्यासाठी मला मिळाल्या. त्याच्यानंतर रायझोबियम वगैरेच्याही काही ट्रायल्स मला घ्याव्या लागल्या, जे माझ्यासाठी खूप नवीन होतं. मी एक पदव्युत्तर शिक्षण घेणारा विद्यार्थी थेट तिथं गेल्यामुळं त्या सगळ्या गोष्टी मला समजावून सांगणारे डॉक्टर निंबाळकर तिथं होते, माझे प्रमुख. त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं मला ते समजावून सांगितलं आणि मला त्यांनी त्या बाबतीत गंभीर व्हायला लावलं आणि त्यांनी माझ्याकडून नाचणीवरचे काही लेख लिहून घेतले आणि मी जे काही चाचण्या केलेल्या होत्या मृदरसायनशास्त्राचे, त्याचे पण छोटे छोटे संशोधनात्मक लेख तिथून माझ्याकडून लिहून घेतले. आणि त्या काळी वनस्पती शास्त्र विभागामध्ये पदोन्नती मिळणं फार कठीण असायचं, पण मी सुदैवी ठरलो आणि माझं 2.5 वर्षामध्ये मी वरिष्ठ संशोधन सहाय्यक या पदावर माझी नेमणूक झाली आणि मी राहुरी कृषी विद्यापीठातील मध्यवर्ती परिसरातल्या बियाणे संघटन सीड सेलमध्ये, त्यावेळेस चीफ सीड्स ऑफिस त्याला म्हणायचे, तिथं माझी नेमणूक झाली. अधिकारी यांच्या अधीनस्थ डॉक्टर BN नारखेडे त्यावेळेस प्रमुख होते, डॉक्टर JK पुरकर तिथं सीड प्रोडक्शन ऑफिसर होते. खूप दिग्गज मंडळींच्या हाताखाली काम करायला मला संधी भेटायला लागली. श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण डॉक्टर रमेश ब्राह्मणे आणि सौ प्रतिभा ब्राह्मणे यांच्या जीवन प्रवासाबाबत आपण ऐकत आहोत. मला या ठिकाणी ब्राह्मणे साहेब आपल्याला विचारायला निश्चित आनंद वाटेल की आपण बियाणे विभागामध्ये जे काही कार्य केलं त्याच्याबाबत काय सांगता येईल? सर, आपण चर्चा केलीच की कृषी संशोधन केंद्र कराड हे छोटं केंद्र होतं आणि मी अचानक एखाद्या नदीतून महासागरात आल्यासारखा बियाणे विभागात आलो आणि तेथे विविधांगी कामे माझ्याकडे आली. तेथे ICRC व इतर संस्थांशी 10 जिल्ह्यातील आपल्या बीजोत्पादन केंद्राशी पत्रव्यवहार करणे, त्यानंतर विद्यापीठाचं जे काही बीजोत्पादन कार्यक्रम असतो, संपूर्ण विद्यापीठाचा बीजोत्पादन कार्यक्रम, याचं नियोजन करणे, त्याची या प्रगतीचा अहवाल घेणे आणि त्याचं अंतिम उत्पादनाचं पण आकडेवारी घेणे, असं बहुअंगी काम माझ्याकडे होतं. आणि हे करत असताना मी केवळ टेबलवर बसून ते काम करत नव्हतो, तर मला 10ही जिल्ह्यात आपल्या विभागाचा प्रतिनिधी म्हणून बीजोत्पादन कार्यक्रमाच्या संयुक्त तपासणीसाठी जावं लागत असे 10ही जिल्ह्यामध्ये. आणि मी सुदैवी आहे की मला महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील 10ही जिल्ह्यातील 90% संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, शेती शाळा यांची प्रक्षेत्र माहीत आहे. तिथली विविधता मी पाहिली आणि मला त्याचा खूप खूप आनंदही आहे. त्याबरोबरच मला एक आठवण सांगावीशी वाटते. बोरगाव येथे भुईमुगाचं संयुक्त तपासणी होती आणि मी येथून बसनं ती संयुक्त तपासणी करण्यासाठी गेलो होतो. त्या काळी लँडलाईनवरूनच फक्त संपर्क साधला जायचा आणि बोरगाव शेती शाळा ही रस्त्यापासून, रस्त्यापासून 5-1 किलोमीटर आत आहे. तो पावसाळी सीझन होता. त्या चिखलात चालत, माझा संपर्क तिथल्या लोकांशी न झाल्यामुळं चिखलात चालत पावसात मला थेट बोरगाव शेती शाळा गाठावी लागली. त्रास झाला, परंतु कर्तव्यपूर्तीचा आनंदही मला त्यात मिळाला. आणि अशा प्रकारचे विविध अनुभव मला आले आणि मी विद्यापीठाच्या बीजोत्पादन कामासाठी थोडाफार तरी सहभाग नोंदवू शकलो, याचा मला आनंद आहे. त्याबरोबरच सीड विलेज नावाची संकल्पना आहे, बीजग्राम आपण म्हणूया त्याला, ती सुद्धा त्या काळी राबवण्यात आली होती आणि त्यात माझा सहभाग होता.
आपल्या जवळच्या खेड्यातल्या शेतकऱ्यांकडे आपण ते राबवलं होतं. ते गहू या पिकाचं बीजोत्पादन आपण त्यांच्या प्रक्षेत्रावर घेतलं होतं. परंतु त्यांचा एक सहभाग मला थोडासा नकारात्मक वाटला. पिकाची भेसळ काढणे व इतर गोष्टी करण्यास ते टाळाटाळ करीत आणि शेवटी आलेलं उत्पादन बियाणे म्हणून देण्याच्या ऐवजी त्याला उशीर लागेल, ते पुढच्या हंगामात त्याचे पैसे भेटतील अशी भीती वाटून त्यांनी ते खुल्या बाजारात विकून टाकलं. याची मला आजही हळहळ वाटते की एक चांगलं संकल्पना शेतकऱ्यांच्या नकारार्थी भूमिकेमुळे पूर्णत्वास जाऊ शकली नाही आणि त्याचा नेमका अभ्यासही करता आला नाही. त्याबरोबरच मी जे बियाणे संबंधीच्या तक्रारी असायच्या त्यासाठी सुद्धा जायचो आणि त्या तक्रारीमध्ये मी काही तक्रारी मुंबई हायकोर्टापर्यंत आपला प्रतिनिधी म्हणून गेलेलो आहे काही कागदपत्रे पुरवण्यासाठी. आणि या दरम्यान विद्यापीठाच्या तक्रारी, संयुक्त तपासणी या दरम्यान माझी आपल्या बियाणे महामंडळाची व कृषी विभागाच्या काही अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी संपर्क आला, वैचारिक देवाणघेवाण झाली. तर त्यावेळेस माझं असं लक्षात आलं की त्यांचं विद्यापीठाबद्दल फारसं चांगली दृष्टिकोन नाही आहे, नकारात्मकता आहे, अनास्था आहे. याचा मला आजही खेद वाटतो आणि खटकतं की आपली मातृसंस्थेबद्दल त्यांनी एवढी नकारात्मकता का ठेवावी. या पार्श्वभूमीवर मला IITच्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या मातृसंस्थेवरचं प्रेम खूप खूप भावतं आणि आठवतं. तर आपल्या सर्व कृषी विद्यापीठातून जे काही विद्यार्थी तयार होतात आणि अधिकारी पदावर जातात त्यांनी कृपया आपल्या मातृसंस्थेला नेहमी प्रेम करावं, आदर करावं असं मला वाटतं. आणि सहकार्य, कठीण काळ आहे आता, तर त्यांनी सहकार्य पण करावं अशी माझी सर्व सरकारी क्षेत्रातील कृषी पदवीधरांना विनंती राहील. मग कडधान्य प्रकल्पात माझी बदली झाली. मग कडधान्य प्रकल्पामध्ये बदली झाल्यानंतर एक संशोधक म्हणून कडधान्य संशोधन प्रकल्पात आपल्याला काय योगदान देता आलं? कशा पद्धतीचं आपलं संशोधन होतं? हो सर, मी 15 जानेवारी 2008 रोजी कडधान्य संशोधन प्रकल्पामध्ये हजर झालो आणि कडधान्य संशोधन प्रकल्पात त्या काळी तूर व हरभरा ह्या 2 पिकावर खूप जोरात काम चालू होतं. त्यासाठी त्या संशोधन केंद्राचा लौकिक पण होता आणि आहे. तर अशा नावलौकिक असलेल्या केंद्रावर काम करण्याचं मला भाग्य लाभलं. त्यात डॉक्टर हरेर होते, डॉक्टर LL माने होते. ह्यांनी मला तेथे मार्गदर्शन केलेलं आहे. तेथे मला तूर विभागाचे काम देण्यात आले. तुरीवर संशोधन करण्याच्या चाचण्या ज्या असतात ते घेण्याचे काम मला देण्यात आले आणि त्याबरोबर सर्व पिकांचे न्यूक्लियस सीड म्हणजे केंद्रक बियाणे तयार करण्याचे काम मला देण्यात आले आणि त्याबरोबर जनरल जे आपलं असं बीजोत्पादन इतर पिकांचं तेही माझ्याकडे होतं. हे करत असताना एक छानसा तिथं प्रयोग असा आला होता, दिल्लीकडून आपल्याकडे आवंटित करण्यात आला होता. त्या प्रयोगामध्ये 5000 वाण हरभऱ्याचे ओळी होत्या. त्या 5000 वेगवेगळ्या वाणाच्या 5000 ओळी होत्या. त्याचं निरीक्षण करून, पेरून त्याचं निरीक्षण करून त्याचं एक ओळीचं बियाणं हार्वेस्ट करून किंवा काढणी करून जतन करण्याचं काम ते होतं. तो फार मोठा प्रकल्प होता आणि त्यातही माझा सहभाग होता. आणि तिथल्या या कालावधीमध्ये मला एक चांगली माझी एक भूमिका मला तिथे करता आली की तूर या पिकामध्ये तूर राजेश्वरीच्या वाणाच्या विकासामध्ये माझा सहभाग होता आणि तो वाण अतिशय चांगला वाण होता. त्याचबरोबर मूग, उडीद, मसूर, कुल्थी सर्व पिकांची मला माहिती तेथे भेटली आणि एक वेगळं संशोधनाचं तिथलं कार्य मला जवळून पाहायला भेटलं. त्याच्यात हातभार लावता आला, अनुभवास भेटलं. याचा मला खूप आनंद आहे. आणि हे करत असताना ते प्रकल्प मला लाभलासुद्धा आणि माझी वयाच्या 50शी नंतर तेथे आचार्य पदासाठी निवड झाली आणि त्या अतिशय प्रामाणिकपणे मी आचार्य पदवीचं काम केलं. माननीय डॉक्टर भारुड सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी ते काम केलं. तो एक थोडा प्रलंबित काळखंड होता, पण मी माझ्या मनाचं समाधान होईपर्यंत सर्व काम पूर्ण करून मी माझं आचार्याचा प्रबंध सादर केला. माझ्या कष्टाचं म्हणा किंवा माझ्या ह्या सगळ्याचं नियतीनं दखल घेतली आणि मला 29 वर्ष मी वरिष्ठ संशोधन सहाय्यक ह्या एकाच पदावर असताना कुठलीही पदोन्नतीच्या आशा सोडून दिलेली असताना
माझी नेमणूक कराड येथे कृषी महाविद्यालय कराड, शासकीय कृषी महाविद्यालय कराड येथे सहाय्यक प्राध्यापक पदावर झाली आणि जे महाविद्यालय 80% आदिवासी विद्यार्थ्यांना प्रवेश देत असतं, नंदुरबार कृषी महाविद्यालय नंदुरबार, जे 80% आदिवासी विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश असतो. वेगळे विद्यार्थी असतात, ते खूप गुणवान विद्यार्थी असतात, पण त्यांचे गुण, त्यांचं नृत्य, त्यांची जी चित्रकला आणि इतर बाबीत ते खूप गुणवान असतात. 5 भाषेतले विद्यार्थी असतात, ते वारली, भिल्ल, आदिवासी, पावरा, अहिराणी अशा 5 भाषेतले विद्यार्थी असतात. ते वेगवेगळ्या अतिशय दुर्गम भागातून ते आलेले असतात आणि त्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचं भाग्य मला लाभलं. मी येथे पदव्युत्तरच्या विद्यार्थ्यांना शिकवतच होतो, थोडंसं माझा सहभाग होता त्याच्यामध्ये, परंतु पूर्ण अर्थाने एकावरच जबाबदारी अशा पद्धतीनं जे शिकवायचं असतं ती जबाबदारी प्रथम माझ्यावर आली. या ठिकाणी मग संशोधनात इतकं वर्ष जवळजवळ कडधान्य सुधार प्रकल्पामध्ये एक संशोधक म्हणून काम केलं आणि संशोधकातून डायरेक्ट शिक्षणाच्या भूमिकेत जात असताना तो अनुभव कसा होता? सर, खरं तर सांगू, माझ्या पहिल्याच व्याख्यानाला मी बऱ्यापैकी घाबरलेलो होतो. मी सभाधीठ आहे, मी सामाजिक कार्यामध्ये सहभागी होत असल्यामुळं मला गर्दीची भीती नाही, परंतु विद्यार्थ्यांना शिकवायचं म्हणजे शिकवता शिकवता विद्यार्थीही मला काही प्रश्न विचारू शकतात आणि त्याचं मी समाधानकारक उत्तर देऊ शकेल की नाही अशी माझ्या मनामध्ये नेहमी शंका असायची. परंतु मी त्या दृष्टीनेच पूर्ण तयारी करून शिकवायला गेलो आणि माझ्या मते मी एक चांगला शिक्षक असावा, कारण त्याची पावती जेव्हा मी तिथून निवृत्त झालो त्यावेळेस माझ्या विद्यार्थ्यांनी मला दिलेली आहे. विषय पण माझे खूप छान होते. वनस्पती शरीर क्रियाशास्त्राचा एक विषय होता, त्याच्यानंतर एक पर्यावरणाशी संबंधित एक 300 मार्काचा विषय होता, त्याच्यानंतर बौद्धिक संपदेचा एक विषय होता आणि बीजतंत्रज्ञानाचा एक विषय होता. हे सगळे विषय, बीजतंत्रज्ञान मी इथे खूप मोठा माझा अनुभव होता. बौद्धिक जी संपत्ती आहे त्याबाबत इंग्रजी थोडंसं माझं वाचन असल्यामुळे मला तो बरा वाटला विषय, शिकवला मी मुलांना व्यवस्थित. आणि पर्यावरणसुद्धा माझा खूप आवडीचा विषय होता. त्याच्यामुळे ते सर्व विषय, उलट माझा ज्याच्यात माझं जे आचार्यपदी मिळाली तोच विषय मला कठीण वाटत होता. त्याच्यामुळे त्या वनस्पती शरीर क्रियाशास्त्रावर मला जरा जास्त मेहनत घ्यावी लागली, परंतु मुलांचं पूर्णपणे समाधान होईल अशा पद्धतीनं शिकवलं असावं असं मला आज वाटतं. आणि तिथे मला खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या. मी वसतिगृहाचा कुलमंत्री होतो. दोन्ही वसतिगृह, मुलांच्या मुलींचे वसतिगृह माझ्या ताब्यात होते काही दिवस. त्या मुलांशी जास्त संवाद साधू शकलो. काही कठीण प्रसंगही आले मुलींच्या वसतिगृहातून मला, त्यातून मी पार पडलो. मला सर्वांनी सहकार्य केलं. तिथल्या प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमाचं जेव्हा काही असेल, जेव्हा काही इव्हॅल्युएशन करायचं असेल, त्याचं काही गुणवत्ता जोखायची असेल तर त्याचं काम माझ्याकडे असायचं. भाषण असो, नृत्य असो, नाट्य असो, सर्व गोष्टींमध्ये माझा खूप चांगला सहभाग असायचा. आणि तिथल्या खेळांमध्ये सुद्धा मी स्वतः खेळाडू असल्यामुळे सर्व मुलांचं निवड करण्याची बाब असो किंवा त्यांना स्पर्धेला घेऊन जायची बाब असो किंवा त्यांना प्रशिक्षण द्यायची बाब असो, यात माझा हिरिरीनं सहभाग असायचा. मी एक गोष्ट तुमच्यासमोर सर नक्की सांगू शकतो की एक दिवस बळीराजा बरोबर जे काही कार्यक्रम होता त्या अंतर्गत मी आदिवासी भागामध्ये गेलो होतो. तर तेथे फलाई नावाच्या गावात मी गेलो होतो. तर तेथे अजूनही विजेचे काम नाहीत. नंदुरबारजवळ सातपुडाच्या बाजूला जो भाग आहे, उतार सातपुडा ओलांडून पलीकडे, तर आम्ही दुर्गम भागात गेलो होतो. तर मला त्याचा आजही खूप वैषम्य वाटतं की आपण स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतर अजूनही त्यांच्याकडे मूलभूत सुविधा देऊ शकलेलं नाही. आणि तिथे आमचं स्वागत करायला एक डॉक्टर, जो की बनावट डॉक्टर होता, मुन्नाभाई होता, पण तो आम्हाला बघून पळून गेला. जेव्हा आमची महाराष्ट्र शासन असली गेली तर मग लोकांनी सांगितलं की ते महाविद्यालयाचे लोक आहेत, तर तो परत आला. त्यानंच आमचं स्वागत केलं आणि त्यानंच आमचे आभार प्रदर्शन केलं. म्हणजे त्या गावामध्ये तोच माणूस एकमेव शिकलेला
अशी परिस्थिती, अशा परिस्थितीतून माझे विद्यार्थी येत होते हे मला तेव्हा कळलं. आणि मी त्यांना जे मधून वाकताडण करायचो त्याचं पण मला खेद वाटलं की माझे विद्यार्थी जर अशा परिस्थितीतून येत आहेत तर मी त्यांच्याकडून इतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इतकी गुणवत्ता किंवा फ्लुएन्सी एकदम प्रतिभा नाही मी अपेक्षित ठेवायला पाहिजे. त्यांना त्यांच्या मर्यादा आहेत हे मला त्या ह्याच्यातून शिकायला भेटलं कृषी महाविद्यालय नंदुरबारमधून. आणि तिथं पेपर काढणे, फायनल परीक्षेचे, विद्यापीठ स्तरावरचे, कॉलेज स्तरावरचे तपासणे, मॉडरेट करणे, शिवाय कॅप जे आमचं संयुक्त तपासणी पेपर तपासणी होते त्याचं प्रमुख म्हणून काम करणं, सर्व प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. आणि हे पार पाडत असताना नंदुरबार ते राहुरी विद्यापीठात माझी कुटुंब असल्यामुळे दर आठवड्याला जवळजवळ 600 किलोमीटरचा प्रवास मी 6 वर्ष करत आलेलो आहे. पण त्याचा मला कधी शिनभाग वाटला नाही, कारण मी माझ्या कर्तव्यबुद्धीनं ते काम करत होतो. शेवटपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केलात. त्याच्यानंतर आज श्रोते खऱ्या अर्थानं त्यांच्या सौभाग्यवती प्रतिभा रमेश ब्राह्मणे ह्या सुद्धा आपल्यासोबत आहेत. रमेश ब्राह्मणे यांचा संपूर्ण जीवन प्रवास आपण बघितला की आपल्याला थक्क करणारा असा पद्धतीचा आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती त्याने प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणे आणि सचोटीनं प्रत्येक गोष्टीला अगदी प्रामाणिकपणे सगळं काम करत करत आता इथपर्यंतचा जीवन प्रवास आणला. रमेश ब्राह्मणे यांचा संपूर्ण जीवन प्रवास आपण बघितला की आपल्याला थक्क करणारा असा पद्धतीचा आहे. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती त्याने प्रत्येक ठिकाणी प्रामाणिकपणे आणि सचोटीनं प्रत्येक गोष्टीला अगदी प्रामाणिकपणे सगळं काम करत करत आता इथपर्यंतचा जीवन प्रवास आणलाय. काकू, कधी काय आठवणी सांगता येतील? कधी तुमचा विवाह झाला आणि कशा पद्धतीनं तुम्ही या कॅम्पसला आलात? मी प्रतिभा ब्राह्मणे बोलते. माझ्या जीवनातील कडू गोड गोष्टींचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे. मी लहानपणी माझं माहेर कोलार, इथे मी BCom पर्यंत शिक्षण घेतले आणि माझे शिक्षण हे 10वी पर्यंत शिक्षण कोलार बुद्रुक येथे झाले. त्यानंतर मी 11वी ते TY BCom पर्यंत लोणी येथे जात होते. माझा प्रवास हा सुखरूप रीतीने, कधी ST ने, कधी TVS 50, कधी सायकल, अशा पद्धतीने मी तो प्रवास केला आणि शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर काही दिवसांनी माझे म्हणजे 1991 साली लग्न झाले. मी मुळा डॅम येथील तात्पुरत्या निवासस्थानात आले. माझे सासू सासरे कडक शिस्तीचे होते. माझे दीर त्यावेळेस शिकत होते. मुळा डॅमला खूप विविध क्षेत्रातील लोकांशी माझा परिचय झाला आणि शेजारच्या लोकांशी माझी खूप जवळीक निर्माण झाली. कसं होतं त्यावेळेला मुळा डॅम वगैरे राहायला वगैरे कसं कुठं राहत होता? आम्ही 2 रूम मध्ये आणि आम्हाला मोठी रूम मिळत होती, बंगला मिळत होता. पण लोक चांगले असल्यामुळं आम्ही ती रूम काही सोडली नाही. त्याच्या बल्ल्या आमच्या डोक्यात पडल्या तरी आम्ही ती सोडली नाही. तीच दुरुस्त करून आम्ही ते झालो. कारण का तो लोक आणि तिथलं वातावरण खूप छान होतं. मुळा डॅम म्हटल्यावर निसर्ग संपन्न, निसर्ग पाणी, हवा खूप, म्हणजे फिरायला जायला खूप छान सगळं होतं तिथं. आसपासचं सगळं छान होतं. झाडे झुडपं होते, आंब्याच्या बागा, बोरीच्या बागा सर्व होतं तिथं. आम्ही त्याच एरियात राहतो तिथं. त्याच्यामुळे ते छानच होतं. परत मुळा डॅमला असतानाच मला 2 अपत्य झाले. त्यांच्या संगोपनात आमच्या शेजारच्यांची मोठी मदत झाली. आणि मुळा डॅमला सकाळी 8 वाजेनंतर महिला साम्राज्य असायचं. पुरुष सर्व डबा घेऊन कामावर जायचे. छोट्या मोठ्या समस्या महिलाच सोडवायच्या. उन्हाळ्यात एखादी अशी आठवण सांगता येईल अशी कोणती समस्या मुळा डॅमला महिला साम्राज्य ज्यावेळेला असायचं त्यावेळेला असं काय झालं होतं? सध्या काय झालं की साप निघाला आणि चक्क बिळातून ओढून त्याला मारायचा आमच्या काकूंनी प्रयत्न केला. आणि नंतर वाळत घातलेली साडी आपली धरणाच्या दिशेने वाऱ्याने उडून चालली होती. तर आमच्या एक साडीच्या मागे धावत धरणापर्यंत गेल्या आणि पाण्यात पडलेली साडी पोहोच जाऊन अशा आमच्या महिला होत्या. साम्राज्य होतं. आणि सगळ्या मिळून आम्ही कुरड्या, पापड, लोणचे हे सगळ्या मिळून बनवायचो. आणि महिलामुळे तिथल्या मारुती मंदिराजवळ वर भोजनात जायचो. त्याची मजा काय वेगळीच होती. आम्ही लाकडं घेऊन 3 दगडाची चूल मांडून खिचडी, लापसी असे वनभोजन करायचो. सगळे सण समारंभ आम्ही
एकत्रित साजरे करायचो. मला सणाचे पदार्थ करण्याची खूप आवड आहे. माझे पदार्थ चांगले होतात याची पावती शेजारी, नातेवाईक आणि घरचे आजही देतात. बरोबर. तसेच मला मांसाहारी पदार्थ बनवण्याची आवड आहे. आजही मी उत्साहाने बनवते आणि बऱ्याचदा खाणारे तृप्त होतात व पसंतही करतात. मुळा डॅमला मी एकदा खूप आजारी पडले होते व मला पुण्याच्या रुबी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. ते कुटुंबाच्या कसोटीचा काळ होता. तो ईश्वर कृपेने मी त्यातून सुखरूप बरी झाले. मुले मोठी झाली, वरच्या वर्गात गेली आणि मुलांना विद्यापीठाच्या शाळेत 4-5 किलोमीटर दररोज यावे लागत होते. त्यावेळेस वाटायला लागले विद्यापीठात निवासस्थान असते तर बरे झाले असते. पण एक दिवस डॉक्टर पुरी साहेब कुलगुरू असताना त्यांनी आमची अडचण ओळखली आणि कमी खर्चात स्वप्नपूर्ती व शरद कॉलनी निर्माण केली आणि आम्ही सर्व डॅमवासियांना विद्यापीठात राहण्यास त्यांनी आणले. विद्यापीठात साधारण 22 वर्ष राहत आहोत. तेथे खूप सुख दुःखाच्या क्षणाचा अनुभव घेतला. माझी आई, माझे दोन्ही भाऊ ठराविक अंतराने देवाघरी गेले व मी माहेराला पारखी झाले. माझ्या जुन्या आजाराने उचल खाल्ली व मला पुन्हा नगरला औषध उपचार घ्यावे लागले. माझे सासरे व सासू अनपेक्षितपणे देवाघरी गेले. आम्ही आमच्या हितचिंतक व नातेवाईकाच्या मदतीने धैर्याने या गोष्टींना सामना केला. काही सुखद बाबी घडल्या. माझी मुलगी PhD झाली, नेट झाली, मुलगा ग्रॅज्युएट झाला, मुलीचे लग्न झाले व ती सुखात नाशिक येथे नांदत आहे. तिचे सासरे घरचे सगळे चांगले आहेत आणि मिस्टरही चांगले आहेत. माझी मुलगी खाजगी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक आहे. मुलगा चांगला खेळाडू आहे, ग्रॅज्युएट झाला आणि बँकिंगचा अभ्यास करतोय. त्याच्यासाठी शेतजमिनीचा एक तुकडाही घेऊन ठेवलेला आहे. माझे पती PhD झाले व लगेच सहाय्यक प्राध्यापक पदी नंदुरबार येथे पदोन्नती झाली आणि 6 वर्ष एकटे नंदुरबारला राहिले व मी मुलांसोबत राहुरीत राहिले. ओढाताण होत होती पण आम्ही हसत मुखाने सहनशीलतेने या गोष्टीचा सामना केला. आता 6.5 वर्षाच्या सेवेनंतर माझे पती निवृत्त झाले. आमचा विद्यापीठाचा रहिवास संपणार आहे पण विद्यापीठ कायम आमच्या आठवणीत राहील, सदैव स्मरणात राहील. सर्वांचे आभार मानते. विवाह झाल्यानंतर त्यावेळेला तुम्ही मुळा डॅमला राहायला आलात. त्यावेळेला एक यशस्वी पुरुषांच्या पाठीमागे एक पत्नी असते किंवा एक महिला असते असं म्हटलं जातं. त्यावेळेच्या काही अशा रम्य अशा आठवणी, सुखद आठवणी, एकदा तुम्ही सायकल चालवत शाळेला गेला, बीकॉम करत असताना शाळेवरती गेलात. लग्न झाल्यानंतर आम्हाला विद्यापीठ ते डॅम आम्हाला कोणत्या तरी साधनाने च्यावं लागायचं. तिथे काही दुसरी साधनं होती आपली शाळेची लक्झरी, पण ती टायमावर असायची आणि ती सुट्टीच्या दिवशी काही नसायची. आता रविवारी आम्हाला चर्चला यायचं होतं. आम्ही 2 जण सायकलवर आलो. मग हे तिकडे तर उशीर होत होता. मग आम्ही 2 जण सायकलवर आल्यावर हे जरा स्लोनी सायकल चालवत होते. मी म्हटलं द्या माझ्याकडे सायकल. मी लगेच घेतली सायकल आणि फास्ट मध्ये त्यांना डबल सीट घेऊन विद्यापीठच्या स्टॉपवर आलो आम्ही. क्या बात आहे. हा छान अनुभव आहे. पहा श्रोते हो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण एक आदर्श जोडी रमेश ब्राह्मणे आणि प्रतिभा ब्राह्मणे यांना ऐकत असाल की कशा पद्धतीच्या प्रतिभा ब्राह्मणे आहेत की सायकलवरती ते आणि त्यांच्या पतीला नेण्यासाठी सुद्धा किती धीरगंभीरपणे मुळा डॅम टू राहुरी पर्यंतचा प्रवास सुद्धा केलेला. अजून अशा काही अनुभवाच्या सुखद आठवणी आहेत. आमचे आम्ही इथं राहत असताना आमच्या धीरांनी ती तेजल आणि चुटकी यांनी पण आम्हाला बरीच साथ दिली. परत माझे मुलीचं बी चांगलं आहे, तिचे घरचे चांगले आहेत, सासू सासरे मिस्टर आणि सुखात नांदती आहेत. त्याच्यामुळं सगळं आमचं चांगलं आहे, आम्हाला काही हे नाही आहे. पण आता इथून पुढे आम्ही घरी शेती करू, गाई किंवा शेळ्या. कृषी विद्यापीठामध्ये राहून एक शेती करायची आवड निर्माण झाली आणि इथून पुढचं आयुष्य आमचं शेतीत आणि व्यवस्थित आम्ही घालू. काय करताय शेतीमध्ये? आम्ही शेतीमध्ये ऊस करू, काही असे रब्बी ज्वारी असं काहीतरी घेत जाऊ आणि शेतातच राहू. मस्त पैकी आम्हाला करमल तिथं आणि गाया किंवा शेळ्या असं काहीतरी घेऊन आम्ही गोठा बिटा बांधू, काहीतरी करू तिथं करमणूक आमची. अगदी. आणि इथून पुढचं आयुष्य आम्ही असंच घालू. नाटक किंवा डान्स करणं हा सुद्धा एक तुमचा प्रतिभावान गुण आहे. डान्स पण करता, नाटक पण करता. काय एखादी अनुभव? हो, डान्स मी याच्यात आपल्या कृषी विद्यापीठात भाग घेतला होता.
कुलगुरूंच्या हस्ते मला हे मिळालेलं आहे, पारितोषिक मिळालेलं काय होतं, कुठल्या कार्यक्रमात घेतलं होतं? मोदक उकडीचे उकडीचे मोदक हा, अच्छा. त्याच्यात एक अन्नपूर्णा म्हणून सुद्धा यांचं चांगलं काम आहे, सगळ्यांना बनवायचं, वेगवेगळे पदार्थ बनवण्यामध्ये हात आहे. आणि गणपतीला परत आपल्या गोकुळाष्टमीला आम्ही विविध कार्यक्रमात भाग घ्यायचो, डान्स करायचो, नाटकं करायचो, बरेच कार्यक्रम केलेत आम्ही. अच्छा, एक महिला म्हणून सगळ्या महिलांनी खरंच एक विद्यापीठात नोकरी करत असताना बाकीचा हा सुद्धा एक आपला गुण असतो, आपल्या सुप्तावस्थेत असणाऱ्या गुणांना सुद्धा वाव देण्याचं, एक व्यासपीठ देण्याचं काम विद्यापीठाच्या माध्यमातून तुम्ही केलेलं आहे. काही पार्टी सुद्धा अरेंज करता? हो, पार्ट्या आम्ही रोज कोजागिरी पौर्णिमा हे आम्ही सगळे एकत्र करायचो, जेवण खावणं, एकमेकांचे हॅपी बर्थडे असे एकत्र आम्ही सगळे कार्यक्रम करायचो. अगदी सर्वत्र सगळी कॉलनी धरून आम्ही लापशी, खिचडी, कधी खानदेशी, कधी मटन, बिर्याणी असे विविध प्रकार आम्ही बनवत होतो. क्या बात आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीचा ऱ्हास होताना दिसतोय आज समाजामध्ये, पण हे एक विद्यापीठ, एक कुटुंब आहे, एक संयुक्त कुटुंब आहे. अशा पद्धतीने सर्व एकत्र राहून डॅमला पण आम्ही तसंच केलं आणि विद्यापीठात पण आम्ही तीच चाल इथं पण धरले आणि इथं पण तसंच आम्ही वागलो. असे आमचे सुखद अनुभव मस्त गेले, छान पैकी. ब्राह्मणे साहेब, हे सगळं करत असताना तुम्ही इतकापर्यंतचा जीवन प्रवास सगळा उलगडलाय, पण तुमच्यामधले एक खेळाडू म्हणून कोणकोणते वेगवेगळे तुम्ही खेळ खेळलेत, किंवा खेळाडू म्हणून तुमचं काय, कसा अनुभव होता? सर, खेळाडू मी तर खरं हाडाचाच खेळाडू आहे सर. आणि माझ्या वडिलांनी किंवा आईनं मला सर्वात जास्त रागवलं असेल तर खेळाबद्दलच. मी माझा आयुष्यातला झोपेनंतरचा जास्तीत जास्त वेळ हा मैदानावरच घालवलेला आहे. खूप खेळलो, मला जवळजवळ सर्व खेळ चांगले खेळता येतात. मी हॉकी ज्युनियर कॉलेजला खेळत होतो, व्हॉलीबॉल खेळत होतो, मी कबड्डी माझ्या महाविद्यालयामध्ये, आपलं विद्यालयामध्ये कबड्डी पण खेळायचो, मी फुटबॉलच्या संघामध्ये होतो, मी बॅडमिंटन पण बऱ्यापैकी खेळायचो, मी टेबल टेनिसला आंतरविद्यापीठ स्पर्धेमध्ये खेळलो होतो, क्रिकेटसुद्धा मी चांगलं खेळायचो, मी धरणावर पोहायला पण खूप चांगला पटाईत होतो. म्हणजे खेळणं हे मला, म्हणजे आजही खेळणं म्हटलं की मी माझं वय विसरून जाऊन खेळू शकतो. आता शारीरिक मर्यादा येतील पण मनाला तेवढाच उत्साह आहे. आणि मला वाटतं मी खेळत असल्यामुळे, सतत खेळत असल्यामुळे माझ्यामध्ये खेळाडू वृत्तीचा थोडा तरी प्रवेश झालेला आहे. आणि माझ्या शरीराची जी काही थोडीफार जो फिटनेस असेल, जी तंदुरुस्ती असेल, त्याच्या मागेही खेळ हेच रहस्य आहे. आणि माझ्या आयुष्यामध्ये भरपूर कटुप्रसंग आलेले आहे. माझ्या सहधर्मचारिणीचं आजारपण असतील, माझे जवळच्या नातेवाईकांचे निधन असतील, त्यावेळेस मानसिकदृष्ट्या घट्ट होण्यासाठी मला खेळाचा फार उपयोग झालेला आहे. कारण खेळ म्हटलं की हार आणि जीत आली, आणि हार जेव्हा माणूस सहजपणे स्वीकारायला लागतो तर दुःखही तितक्याच सहजपणे स्वीकारायला लागतो. आणि वाचनातूनही मला ते आलंय सर लक्षात की मी बहिणाई, सुरेश भट, शांता शेळके आणि बऱ्याच लेखकांचे काव्यसंग्रह, कथासंग्रह वाचले. बहिणाबाईंना तर मी खूप मनापासून त्यांचं नेहमी अनुकरण करतो. त्यांचे 4 ओळी तर मला खूप आवडतात. माझं सुख हंड्या झुंबरी टांगलं, माझं दुःख तय घरात कोंडलं. माझं सुख जे आहे ते हंड्या झुंबरी टांगून सगळ्या जगाला मी वाटेन, पण माझं दुःख जसं तळघरात अंधार कोंडलेला असो तसं माझ्या मनाच्या कोपऱ्यात मी ते दाबून ठेवेल, त्याचा त्रास दुसऱ्याला होऊ देणार नाही. हे मला बहिणाईंनी शिकवलं. बहिणाईंच्या बऱ्याच गोष्टी लपे कर्माची रेषामधून त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही भविष्यावर विश्वास ठेवू नका, तुम्ही तुमच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवा. त्यांनी मनावर अतिशय चांगलं सांगितलंय सर. मन जहरी जहरी याचं न्यार रे तंतर, अरे इचू साप बरा त्याले उतारे मंतर. मन इतकं जहरी आहे, त्याचं तंत्रच वेगळं आहे. विंचू साप तरी एक वेळ बरे की त्याला मंत्रानं उतरवता येतं, पण मनातलं जहर काही जात नाही. आणि खेळ, वाचन आणि इतर लोकांशी असलेल्या संवादामुळे हे जहर काही माझ्या मनामध्ये कधी निर्माण झालं नाही. त्यामुळे मी आज माझ्या सगळ्या मित्रांशी, सगळ्या सहकाऱ्यांशी, कदाचित मी कधी वादविवाद होत असतील पण जहरी विचार किंवा द्वेष भावना कधीच माझ्या मनामध्ये निर्माण होत नाही. आणि हेच रहस्य माझ्या खेळात, माझ्या वाचनात दडलेलं आहे. आणि तो एक माझा छंद मी माझ्या निवृत्तीनंतर मी जोपासणार आहे. आणि अगदी बरेच खेळाडू सुद्धा घडवलेत. आणि श्रोतेहो, मला सांगायला आनंद वाटेल की यांची दोन्ही मुलं अतिशय उत्कृष्ट, आज ते सुद्धा खेळामध्ये आहेत.
त्यांची मुलगी प्रियंका ही सुद्धा चांगल्या युनिव्हर्सिटी लेवलपर्यंत खेळलेली आहे, तेजस सुद्धा चांगला खेळतोय आणि अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही खेळामध्ये सुद्धा घडवलेलं आहे, हे सुद्धा रहस्य आहे. हो सर, मी इथे असल्यानंतर जेव्हा मध्यवर्ती परिसरामध्ये होतो तर त्यावेळेस अभियांत्रिकीचे विद्यार्थी असतील आणि पदव्युत्तरचे विद्यार्थी असतील, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन याच्यातले आंतरविद्यापीठासाठी जे जे खेळाडू निवडलेले जायचे त्याच्यामध्ये मी आणि प्राध्यापक लोळगे यांनी मिळून त्यांना भरपूर प्रशिक्षण दिलेलं आहे, त्यांच्यासाठी कष्ट घेतलेले आणि जुने विद्यार्थी आमचं नाव आवर्जून घेतात. पण आम्हाला त्यातच आनंद आहे की आम्ही नवे नवे खेळाडू घडवू शकलो आणि त्यांना आमच्याकडे जे थोडंफार नॉलेज आहे, जे ज्ञान आहे ते त्यांच्यापर्यंत देऊ शकलो आणि ते आजही देण्याची माझी इच्छा आहे. पण त्यालाही मर्यादा आहेत. पण माझा मुलगा चांगला खेळतो आणि तो आज जे मी काम केलं होतं तेच करतो. बऱ्याच मुलांना तो मार्गदर्शन करतो. त्यांच्यात तो समवयस्क असल्यामुळे सहज मिसळून चांगल्या पद्धतीनं त्यांना खेळाचं मार्गदर्शन करतो. माझं सर्वांनाच म्हणणं आहे की प्रत्येकानं खेळाकडं गांभीर्यानं बघावं आणि जमेल तो खेळ खेळावा. हो सर, मुलगी माझी कोल्हापूर कॉलेजला होती, तर ती टेबल टेनिसची कर्णधार होती आणि ते आंतरविद्यापीठ स्पर्धेच्या निवडीसाठी ती आली होती. सराव नसल्यामुळे तिचं निवड झाली नाही, परंतु ती आजही खेळाबद्दल तिला आवड आहे आणि नृत्य आणि इतर कला याबाबत तर ती खूप 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 उत्साही आहे आणि खूप चांगली पारंगत आहे आणि याचा मला खूप आनंदही आहे. आणि हे आहेच, त्याचबरोबर खेळाडू वृत्ती आहे, पण नाटकामध्ये सुद्धा पण काही तुम्ही भाग घेतलेले होते असे हे सुद्धा ऐकिवात आहे. हो सर, मी धुळे कॉलेजपासूनच धुळे महाविद्यालयामध्ये प्रायोगिक एकांकिकांमध्ये भाग घेतलेला आहे. त्यानंतर इथं पदव्युत्तर कृषीमध्ये त्यावेळेस खूप स्पर्धा असायची नाटकांसाठी, सिलेक्शन व्हायचं नाही. मग आमचं मोठ्या नाटकामध्ये झालं नाही, पण आम्ही दरवर्षी पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी एक एकांकिका आम्ही मित्रांनी बसवली आणि तिला रसिकांनी खूप चांगली दाद दिली. अभिनय आवडायचाच, त्याच्यामुळे माझे जे अभिनयप्रेमी मित्र होते त्यांनी मिळून आम्ही नाटकात पण चांगल्या पद्धतीने सहभाग नोंदवला आणि तो आनंद वेगळाच होता. तो प्रत्येकानं, मी म्हणतो की नाट्य असेल, नृत्य असेल, गायन असेल, वादन असेल, यात कुठेतरी स्वतःला झोकून घ्यावं, थोडंसं त्याच्या संपर्कात राहावं, मन शांत आणि प्रसन्न राहतं. खऱ्या अर्थानं श्रोते हो, जीवन खूप सुंदर आहे. त्या जीवनाचा आस्वाद कशा पद्धतीने घ्यायचा, जीवन जगत असताना अनेक कटुप्रसंग येत असतात, अनेक सहप्रवासी आपल्याला मिळत असतात, पण सगळ्या गोष्टींच्यावरती मात करण्याचे त्यांनी जे आपल्याला या जोडीनं डॉक्टर रमेश ब्राह्मणे आणि सौ प्रतिभा रमेश ब्राह्मणे या दोघांचा जो जीवन प्रवास आपण बघितला की त्यांचं आयुष्य असं पूर्ण भरलेलं आहे. त्यांच्यामध्ये खेळाडू आहे, नाटक आहे, भटकंती आहे, संस्कृती आहे, त्यांच्यात अन्नपूर्णा किंवा सामाजिक कार्य आणि धार्मिक कार्य या सगळ्या कार्याला जोडलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलेलं आहे, आज जर रमेश ब्राह्मणे साहेबांच्या मोबाईलची रिंगटोन जर बघितली तर माणसाने माणसाशी माणसासम वागावे, हेच त्यांची रिंगटोन सांगते. किती उदात्त भावनेनं आणि किती चांगल्या विचारानं त्यांचं संपूर्ण जीवन हे परिपूर्ण भरलेलं आहे. अशा या समृद्ध अशा जोडप्याला डॉक्टर रमेश ब्राह्मणे आणि सौ प्रतिभा रमेश ब्राह्मणे यांच्या उर्वरित आयुष्यासाठी, अतिशय चांगल्या निरामय आयुष्यासाठी आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपण शुभेच्छा देऊया. शेवटी जाताना आपल्या विषयाच्या शेवटाकडे जात असताना ब्राह्मणे साहेब, तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे? हो सर, माझी 3री पिढी कृषी विद्यापीठाशी संलग्नित आहे. माझे वडील सेवेत होते, मी सेवेत आहे. माझी मुलगी ह्याच विद्यापीठातून अतिशय चांगलं शिक्षण घेऊन शकलेली आहे. विद्यापीठाच्या कणाकणावर माझं प्रेम आहे. विद्यापीठाच्या मातीवर, इमारतीवर, विद्यापीठाच्या वनस्पतींवर माझं खूप प्रेम आहे आणि मला नेहमी विद्यापीठाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी असं वाटत असतं. आणि 2 गोष्टीनं मी खूप माझं मन आनंदानं भरून आलेलं आहे. एक म्हणजे माझ्या विद्यापीठाला विद्यापीठ गीत नव्हतं, ते विद्यापीठ गीत प्राप्त झालं. आणि दुसरं म्हणजे माननीय डॉक्टर प्रशांतकुमार पाटील सर यांच्या प्रेरणेने डॉक्टर चवई सरांनी आमचं हक्काचं रेडिओ वाहिनी केंद्र निर्माण केलं. मी माझ्या आयुष्यातला हा महत्त्वाचा ठेवा मानतो. खऱ्या अर्थानं श्रोते हो, अतिशय छान पद्धतीनं ही त्यांची जीवनाची प्रवासाची उलगडणा या ठिकाणी केलेली आहे. प्रत्येकाला ऐकावशी अशी वाटणारी, नेहमी सातत्यानं श्रवण करावी अशा पद्धतीचाच हा माझा जीवन प्रवास आहे. आणि निश्चितपणे गेल्या जवळजवळ बऱ्याच वेळापासून कंटिन्यू सातत्यानं हे जोडी दोन्ही
रमेश ब्राह्मणे आणि प्रतिभा ब्राह्मणे हे आपल्यासमोर सातत्यानं सांगत आहेत, विद्यापीठाच्या प्रति कृतज्ञता भावना व्यक्त करत आहेत, त्याच्या प्रति असणारं त्यांचं प्रेम, त्यांचा जिव्हाळा आणि तिसऱ्या पिढीविषयीचं त्यांचं सगळं हे ऐकल्यानंतर असं वाटतं की खऱ्या अर्थानं हे जीवन खूप सुंदर आहे. आणि अशा पद्धतीचं जीवन जगणाऱ्या या जोडीला त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी सर्व श्रोत्यांच्या वतीनं, महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आणि 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी, निरामय आरोग्यदायी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही दोघंही या ठिकाणी आलात आणि अतिशय छान पद्धतीने श्रोत्यांच्या समोर तुमच्या जीवनाचा प्रवास उलगडून दाखवलात. त्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या वतीनं तुमचे खूप खूप आभार.